नाशिक पाथर्डीकडून दाढेगावकडे जाणाऱ्या परिसरात वालदेवी नदीच्या फरशी पुलावरून पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या 24 वर्षीय अभिषेक जाधव याचा अखेर तब्बल 4थ्या दिवशी मृतदेह सापडलाय। या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या फरशी पुलाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे। 31 जुलै रोजी सायंकाळी वालदेवी नदीवरील फरशी पुलावरून दुचाकीने जात असताना अभिषेक जाधव पुराच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता। घटनेनंतर पोलीस प्रशासनासह आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक ग्रामस्थांनी सलग 4 दिवस शोध मोहीम राबविली। अखेर मंगळवारी पिंपळगाव खांब परिसरात नदीपात्रात अभिषेकचा मृतदेह आढळून आला। मृतदेहाची ओळख कुटुंबियांनी पटवून दिल्यानंतर शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला। दरम्यान या घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। अनेक वर्षांपासून या ठिकाणी उंच पूल उभारण्याची मागणी होत असतानाही ठोस निर्णय न झाल्याने आणखी एका तरुणाचा जीव गेल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली। प्रत्येक पावसाळ्यात हा फरशी पूल पाण्याखाली जात असतो। परिसरातील नागरिकांचा जीव धोक्यात येतो, त्यामुळे यापुढे अशा घटना टाळण्यासाठी येथे कायमस्वरूपी उंच पूल उभारण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक।